गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. बघा, प्रिव्हियस लेक्चरला आपण जो काही सिलेबस पाहिलेला आहे आपण काय केलेलं आहे युनिट नंबर 10 ला सुरुवात करूया. युनिट नंबर 10 मध्ये आपण चाइल्ड डेव्हलपमेंट हा आहे पार्ट आहे, कारण की आपण जो टॉपिक जो सुरू केलेला आहे, जो व्हेरियस सेक्टर आपल्याला काय करायचं आहे ॲज अ सोशल वर्क म्हणून आपण काम करत असताना आपल्याला प्रत्येक बाबीचं नॉलेज असणं काय आहे इम्पॉर्टंट आहे. बरोबर. आता सांगू शकतो की जर आता आपल्याला चाइल्ड डेव्हलपमेंटचा अभ्यास किंवा एखादी प्रॉब्लेमॅटिक चाइल्डची काय करायची आहे प्रॉब्लेम करायची आहे, अशा वेळेस आपल्याला त्या चाइल्डबद्दल त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, स्टेप बाय स्टेप त्या पर्सनची त्या चाइल्डची डेव्हलपमेंट कसं अफेक्टेड म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट कसं त्या घटकावर त्या चाइल्डवर काय इम्पॅक्ट काय पडलेला आहे, मग त्यामध्ये वेगवेगळे डायमेन्शन्स आपल्याला लावावं लागतं, की जसं जेनेटिक्स काही प्रॉब्लेम आहे का किंवा काही कौटुंबिक डोमेस्टिक काही प्रॉब्लेम. त्यानंतर आपण सांगू शकतो की त्याच्या आजूबाजूला जे काही एन्व्हायरमेंट आहे त्या एन्व्हायरमेंटचा त्यावर याही गोष्टीचा आपल्याला काय करावं लागतं अभ्यास करावा लागतं, की प्रॉब्लेमॅटिक पर्सन बनण्यामध्ये जे काही त्याच्या मूलभूत गरजा आहे, ज्यामध्ये लहानपणी बालकाला सुरक्षितेची गरज असतं, त्यानंतर त्याचे जे काही मलमूत्र विसर्जनासंदर्भात काही समस्या असतात, बरोबर आहे, सोबतच त्याच्या पोषणासंदर्भात न्यूट्रिशन संदर्भात त्याच्या गरजा असतात. हे जर गरजा पार पडल्या नसेल तर बालक हा नॉर्मल होण्याच्या ऐवजी ॲबनॉर्मल अशा काही प्रॉब्लेम्सला फेस करण्यासाठी ॲज अ सोशल वर्क म्हणून आपण एव्हरी सेक्टरमध्ये आपण करत असतो. त्यामध्ये आपण असो की एखादं हॉस्पिटल तिथेही आपलं वर्क आहे, ॲज अ ॲडव्होकेट म्हणून करू शकतो आपण, ॲज अ टीचर म्हणून आपल्याला वर्क करता येतं, ॲज अ असं मेनली काय आहे आपले एनेबलर रोल आहे, टीचरचा रोल आहे, असे मेन आपले काय रोल आपल्याला प्ले करावं लागतं. म्हणून सोशल वर्कचा आपण सिलेबस किंवा अभ्यास कम्प्लीट केल्यानंतर आपण काय होतं की प्रत्येक क्षेत्र आपण एखाद्या समाजाचा आपण डॉक्टर बनू शकतो, वकील बनू शकतो, शिक्षक बनू शकतो, बरोबर आहे. प्रत्येक आपल्याला काय करता येतं रोल प्ले करावं लागतं. बघा, चाइल्ड डेव्हलपमेंट आपण सुरू केल्याच्या नंतर मग आपल्याला ते इम्पॉर्टन्स आहे की आपल्याला ते माहिती असणं किंवा त्याबद्दल आपल्याला अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे व्हेरियस सेक्टरचा आपण अभ्यास करण्यापूर्वी किंवा त्यामध्ये आपण कशा पद्धतीने वर्क करायला पूर्वी कालच्या लेक्चर पासून आपण काय समजून घेतलेलं आहे की बालकांची डेव्हलपमेंट आणि कशा पद्धतीनं त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ चाइल्ड डेव्हलपमेंट कशा पद्धतीची आहे. सोबतच आपण हा पण पार्ट पाहिला की डेव्हलपमेंट होत असताना डेव्हलपमेंटचे वेगवेगळे आपण डोमेन्स पाहिले, ज्यामध्ये फिजिकल डोमेन वेगळं आहे, ज्यामध्ये मोटर डेव्हलपमेंट वेगळ्या पद्धतीची आहे, फिजिकल डेव्हलपमेंट वेगळ्या पद्धतीची आहे. त्यानंतर आपण शकतो की जे काही इमोशनल डेव्हलपमेंट आहे, त्यानंतर लँग्वेज संदर्भात जे काही डेव्हलपमेंट आहे, अशा प्रत्येक डेव्हलपमेंटचा काय केला अभ्यास केलेला आहे की कशा पद्धतीनं एकंदरीत अभ्यास केल्याच्या नंतर आपल्याला लक्षात की ते इंटरलिंकेज काय आहे सगळ्या बाबी आहे. भाषिक विकास चांगल्या पद्धतीने झाला, मानसिक विकास चांगल्या पद्धतीने झाला, शारीरिक विकास पद्धतीने चांगला झाला, तर एकमेकाची इंटरलिंक काय आहे सगळ्या गोष्टी आहे हे आपल्याला इथं काय करता येतं सांगता येतं, बरोबर. म्हणून आपण काय केलेलं आहे कालच्या लेक्चर्समध्ये आपण फीचर्स ऑफ द चाइल्ड डेव्हलपमेंट पाहिलेलं आहे, त्यानंतर डोमेन्स ऑफ द चाइल्ड डेव्हलपमेंट पाहिलेलं आहे, हिस्ट्री ऑफ द चाइल्ड डेव्हलपमेंट हे पण आपण काय केलेलं आहे पाहिलेलं आहे. त्यानंतर जो काही आहे फिलॉसॉफी नॅचरलायझेशन काय जसं की बघा रुसू नावाचे शास्त्रज्ञ आहे की ज्यांनी नॅचरलायझेशन यावर काय केलं, त्यांनी फोकस केलं की बालकाचा विकास होताना एक भौतिक किंवा नॅचरल पद्धतीने होतं असं त्यांनी काय केलं डिस्क्राईब केलेलं आहे. त्यानंतर जे काही आहे की आपण पाहिलंय की एक ह्युमॅनिझम सांगितलेलं आहे. त्यानंतर आपल्याला जे आहे बिहेवियर थेरपी हे पण स्किनर यांनी काय आहे. वेगवेगळे फिलॉसॉफर आहे, त्या वेगवेगळ्या फिलॉसॉफरने वेगवेगळ्या थिअरीज वेगवेगळ्या फिलॉसॉफी काय केलं एक्सप्लेन केलेल्या त्या संदर्भात जो प्रिव्हियस लेक्चर आहे त्या प्रिव्हियस लेक्चरला आपण केलेला आहे
एक्सप्लेनेशन केलेलं आहे. आता आपण जे काही लास्ट आपला पार्ट राहिला होता त्या पार्टमध्ये आपण पाहत होतो की जे काही स्टेजेस आहे चाइल्ड डेव्हलपमेंट वेगवेगळ्या असं होणार नाही की आज आपण छोटं होतो आणि लगेच ते पिक्चरमध्ये दाखवतं की 2 दिवस किंवा लगेच अर्ध्या मिनिटानेच काय होतं आपण म्हणजे तासानेच आपल्याला माहिती होतं काय होतं की एक छोटं बालक डायरेक्ट लग्न झालं की लगेच त्याला बाळ होतं आणि बाळ झालं की लगेच ते काय होतं वृद्ध पण होतं. हे फक्त पिक्चरमध्ये टीव्हीमध्ये होऊ शकतं. विशिष्ट डेव्हलपमेंट हे काय आहे एक कंटिन्युअस चालणारी प्रोसेस आहे. बरोबर आहे. त्यामुळे हळूहळू पद्धतीने उत्क्रांती पद्धतीने आपली डेव्हलपमेंट होतं. तुम्ही हिस्ट्रीचं 5वी 6वीचं बुक असेल त्या बुकमध्ये आपल्याला दाखवतं की उत्क्रांती कशी झालेली आहे. सुरुवातीला मानव झाडाचे त्यांना म्हणजे कपडे पण वगैरे घालायचे झाडपत्ती आहे त्याचा पाला वगैरे गुंडाळायचा. अन्न पण शिजवून खात नव्हता कारण आगीचा पण शोध लागलेला नव्हता, शेतीचा पण शोध लागलेला नव्हता. अशा काळापासून मानव काय झालेला आहे एका वानर ज्याला आपण एप म्हणतो त्यापासून ही मानवाचा विकास झाल्याचं आपल्याला पाहता येतं. मग अशी उत्क्रांती जी आहे आपल्याला सुरुवातीला पाठीचा कणा वगैरे पण होता, आपल्याला शेपटी पण काळाच्या काय झालेली आहे पडून पडलेली आहे. अशा काही गोष्टीचा क्रांती सांगितल्या जातं. म्हणजेच त्याचे पण मानवाच्या विकासाचे वेगवेगळे कालखंड झालेले आहेत. त्या कालखंडाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार नावं आहेत. काही नावाबद्दल आपल्याला किंवा इतरही कोणत्या एक्झामला प्रश्न विचारल्या जातात. बरोबर आहे. जसं इरेक्टेस आहे, त्यानंतर आपण होमोसेपियन आहे. बरोबर आहे. ज्याला सेपियन म्हणजे आज जो सद्यस्थितीमध्ये जो मानव आहे तो काय आहे होमोसेपियन आहे म्हणजे कुशल मानव आहे. बरोबर. ज्याला सुद्धा मध्ये युरोपमध्ये त्याला सुद्धा काय केलं जातं म्हटल्या जातं. हे आपल्याला इथं काय करता येतं एक्सप्लेन करता येतं. आता आपण काय बघूया आता की जे आपण कालच्या लेक्चरला सुरू केलेलं आहे की स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट किंवा आपल्या ह्युमन डेव्हलपमेंटच्या सुद्धा आपल्याला स्टेजेस तिथं म्हणता येतं. आणि ह्या समजून पण काय गरजेचं आहे हा सायकोलॉजीचा पार्ट आहे. बरोबर आहे. सायकोलॉजीमध्ये या गोष्टीचं काय केलं जातं एक्सप्लेन केलं जातं की नेमकं चाइल्ड डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होतं, त्याचं मोटर डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होतं, फिजिकल डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होतं, हे सगळ्या गोष्टी सायकोलॉजी या युनिटमध्ये डिस्क्राईब केल्या जातातच. पण व्हेरियस सेक्टरमध्ये काम करत याचाही अभ्यास करणं आणि सोबतच एक ॲज अ सोशल वर्कर म्हणून काम करत असताना यांच्याबद्दलचे प्रॉब्लेम्स काय आहेत, त्यानंतर त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे हे आपल्याला समजणे गरजेचे आहे. मग बघा स्टेज ऑफ द चाइल्ड. यामध्ये काय होतं प्रीनटल आधी 2 पार्ट सांगितले जातात. प्रीनटल आणि पोस्टनटल. प्री यामध्ये 3 स्टेज. त्यामध्ये जनरलायझेशन म्हटल्यानंतर स्टेज काय आहे जर्मिनल काय आहे जर्मिनल स्टेज. सेकंड काय सांगता येतं आपल्याला की एम्ब्रॉइक ही काय एक स्टेज आहे ज्याला आपण भ्रूणावस्था असं म्हणत असतो. बरोबर आहे. तर भ्रूणावस्था म्हणजेच काय आहे एम्ब्रॉइक. ओके. आता बघा 3 नंबर काय आहे फेटल म्हणजे याला आपण गर्भावस्था असं म्हणत असतो. तर मी कालच्या लेक्चरला तुम्हाला इथे काय लिहून दिलेले आहे 0 to 2 वीक. त्यानंतर आहे 3 वीक to 8 वीक पर्यंत आपल्याला एम्ब्रॉइक कालखंड सांगता येतं. यावर प्रश्न विचारले जातात. चाइल्ड डेव्हलपमेंट असो किंवा CDPO सारख्या पोस्टमध्ये सुद्धा यावर अनेक वेळा काय केलेले आहे क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यानंतर आपलं जे एक्झाम आहे त्या एक्झाममध्ये सुद्धा काय केलं जातं क्वेश्चन विचारल्या जातं. हे पण काय आहे खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर बघा 9th to बर्थ पर्यंत जी काही स्टेज असतं ज्याला आपण गर्भावस्था म्हणत असतो ही स्टेज काय केलं जातं यामध्ये एक्सप्लेन
स्टेज आहेत, बरोबर. अशा पद्धतीने जर्मिनल स्टेजमध्ये तुम्हाला मी काय सांगितलं की ज्यामध्ये झायगोट वगैरे तयार होणं किंवा एका गर्भाला जाऊन ते शिकवणं वगैरे पद्धतीच्या ह्या गोष्टी आपल्या इथं सांगता येतं. हे झालं प्रीनटल स्टेज. ओके. आता बघा पोस्ट नटल स्टेजमध्ये सर्वात प्रथम जी स्टेज आहे ज्याला आपण निओनटल म्हटलं जातं. निओनटल स्टेज ज्यामध्ये आपण म्हणू शकतो की जन्मापासून बर्थ टू 28 डेज ही काय असतं आपली निओनटल स्टेज. स्टेज काय केलं जातं गर्भावस्था जी की आपण प्रीनटल स्टेज पाहिली आहे, या स्टेजमध्ये ती आहे आईवर वगैरे काय असतात डिपेंड असतात. म्हणून म्हटलं जातं आपण म्हणतो ना की शाहू महाराज जिजामातांनी काय केलेलं आहे, छत्रपती शाहू महाराज तलवार चालवण्यात किंवा एक शील किंवा एक शौर्याचं जे काही म्हणतो आपण, ह्या गोष्टी त्यांना त्यांच्या आईकडूनच आलेल्या आहे. कारण त्या काळामध्ये ज्या वेळेस जेव्हा शिवाजी महाराज हे त्यांच्या शेतामध्ये होते तेव्हा त्यांनी काय केलेलं आहे व्यवस्थाबद्ध पद्धतीने आणि चांगल्या त्यांनी रेडी केलेलं आपल्याला सांगता येतं. म्हणून म्हटलं जातं कारण या स्टेजेसमध्ये बालकांचे जे काही अवयव आहे हे डेव्हलप होत असतात आणि डेव्हलप होत असताना कानाचा वगैरे त्याचं जे ब्रेन आहे त्या ब्रेनचं सुद्धा डेव्हलपमेंट आपल्याला एम्ब्राईक या स्टेजेसमध्ये पाहायला मिळतं. अशा सिच्युएशनमध्ये त्या बाळाचा विकास होत असताना आपल्याला सांगता येतं की आपण ज्या पद्धतीनं बिहेवियर करू तशा पद्धतीनं काय होणार आहे त्या बालकाचं डेव्हलपमेंट होणार आहे. मग ह्या गोष्टी तिथे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आता निओनटल जे स्टेज आहे म्हणजे त्याला आपण नवजात अवस्था असं म्हणत असतो. मराठीमध्ये याला काय म्हटलं जातं, नवजात अवस्था म्हटलं जातं. तर नवजात अवस्थेचं जेव्हा आपण सांगू शकतो की सर्वात क्रिटिकल स्टेज कोणती आहे, कारण या स्टेजमध्ये खूप मोठ्या पद्धतीनं कॉम्प्रोमाइज करावं लागतं, खूप ॲडजस्टमेंट करावी लागते, वेगवेगळ्या प्रॉब्लेमला फेस करावं लागतं. की जसं सुरुवातीचा काळ आहे, पूर्वी जेव्हा आईचा आपण गर्भात असताना बाळाला कोणतीही ॲक्टिव्हिटी करण्याची गरज नव्हती. इव्हन बाळाला जेवणासंदर्भात असो, मलमूत्र विसर्जनासंदर्भात असो किंवा इतर काहीही श्वास सुद्धा आईकडून त्याला मिळत होता. म्हणजे स्वतःच्या यानं त्याला काहीही घ्यायचं नव्हतं. म्हणूनच बालकाचा जो आपण म्हणतो ना पहिलं सगळेजण म्हणतात की बाळ जर रडलं नाही तर ते प्रॉब्लेम क्रिएट होतात. मग बाळ जन्मल्यानंतर रडल्यावर त्याचे फुफ्फुस जे आहे हे काय डेव्हलप होतात, त्याची हवा जी आहे ती एक साफ केल्या जातं आणि म्हणूनच सर्दी होणे आहे, शिंका येणे आहे किंवा बाळ रडणे आहे ह्या गोष्टी काय असतात चांगल्या असतात. आपण त्याकडे काय बघतो की आपला उद्देश वेगवेगळा आहे, बरोबर आहे. मग निओनटल स्टेजमध्ये असं वेगवेगळ्या काय करावं लागतं क्रिएट होतात आणि त्याला फेस करावं लागतं बाळाला. म्हणूनच बाळाचं वजन काय होतं या निओनटल कमी होतं, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. ही झाली आपली काय झाली निओनटल स्टेज आहे, सगळ्यात क्रिटिकल आणि सगळ्यात ऍडजस्टमेंट करणारी काय आहे ही एक स्टेज आहे असं आपल्याला इथं सांगता येतं. त्यानंतर आहे इन्फंट. इन्फंट स्टेज काय सांगतं, ज्यामध्ये 0 ते 2 इयर त्यालाच आपण शैशवावस्था असं सुद्धा काय करू शकतो म्हणू शकतो. तर शैशवावस्थेचे काय प्रॉब्लेम्स आहेत, या बालकाला डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने होत असतं. कारण की 0 ते 5 वर्षापर्यंत 0 to 5 इयर बालकाची काय होत असतं चांगल्या पद्धतीनं डेव्हलपमेंट होत असतं. आणि ही डेव्हलपमेंट होत असताना मग याला जर वेगवेगळ्या घटकांनी जर इम्पॅक्ट जर झाला तर मग त्या डेव्हलपमेंटमध्ये काही प्रॉब्लेम होऊ शकतात. या काळामध्ये शैशवावस्थेच्या काळामध्ये ॲडजस्टमेंटचा पण काळ असतो. त्यानंतर त्याला वेगवेगळ्या लोकांची ओळख व्हायला लागतं, वेगवेगळ्या शब्दाची उच्चारणी करावं लागतं, शारीरिक विकास चांगल्या पद्धतीने विकास होत असतो, कारक विकास सुद्धा डेव्हलपमेंट करत असतात, बरोबर आहे. सुरुवातीला जरी बालक 6 झाला तर त्याला व्यवस्थित वगैरे म्हणजे आईच काय करतो त्याला पोषक घटक जे आहे म्हणजेच त्याला आपण म्हणू शकतो की पोषक घटक म्हणू शकतो. सोबतच म्हणू शकतो की त्याला जेवणासाठी आपण सुरुवात करत असतो. म्हणून सगळेजण अन्नप्राशन सोहळा सुद्धा काय केला जातो साजरा केल्या जातात आणि तो 6 महिन्यात साजरा केला जातो की जेणेकरून त्याला संतुलित आहार देता यावा, त्या बालकाला पूरक आहार देता यावा. आईच्या दुधासोबतच त्याला पूरक आहार दिल्यानंतर कारण की ऑब्व्हियसली त्याची डेव्हलपमेंट होत असतं आणि त्याला केवळ आईच्या दुधावरच अवलंबून राहणं पॉसिबल नसतं कारण त्याची भूक वाढलेली असतं. यासाठी पोषक आहाराची सुद्धा त्याला काय असतं गरज असतं. मग या काळामध्ये इन्फंट स्टेजमध्ये आपल्याला बालकाला सुद्धा वेगवेगळ्या बाबीला काय करावं लागतं म्हणजे फेस करावं लागतं. सोबतच या काळामध्ये बालक चांगल्या पद्धतीने शारीरिक, मानसिक, भाषिक डेव्हलपमेंट त्याची चाललेली असतं. ओके.
अशा पद्धतीने हा काय आहे नवजात अवस्था आपल्याला इन्फंट स्टेज असं सांगता येतं. त्यानंतर आहे अर्ली चाइल्डहुड. ओके, त्यामध्ये फर्स्ट काय आहे ज्यामध्ये आपण पाहिलं आहे की निओनटल. सेकंड काय आहे तर इन्फंट स्टेज. इन्फंट स्टेज काय आहे आपण पाहिली. आता काय आहे अर्ली चाइल्ड. त्यानंतर आहे पोस्ट चाइल्डहुड. पोस्ट म्हणू शकतो किंवा त्याला आपण दुसरा पण शब्द आपल्याला वापरता येतो लेटर चाइल्डहुड. लेटर चाइल्डहुड हे सुद्धा आपल्याला एक पाहता येईल. आता पोस्ट चाइल्डहुडचा कार्यकाळ आहे 2 इयर to 6 इयर असा हे काय आहे कालखंड आहे. तर या कालखंडाचे काय प्रॉब्लेम्स आहे आता आपल्याला पाहायचं आहे. बघा, पूर्व बाल्यावस्था जी आहे या पूर्व बाल्यावस्थामध्ये आपल्याला वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहे वेगवेगळे. सोबतच त्याची चांगली डेव्हलपमेंट झालेली आहे. बरोबर आहे, 5 वर्षापर्यंत चांगली त्याची डेव्हलपमेंट झालेली आहे. क्रिएटिव्हिटी जी विचारसरणी आहे ती क्रिएटिव्हिटी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आलेली आहे. त्यानंतर बालकाचं टोळीपूर्व वय म्हटलं जातं. हा प्रश्न विचारलेला आहे की टोळीपूर्व वय हा कशाला म्हटल्या जातं. तर त्याला अर्ली चाइल्डहुड ही जी स्टेज आहे या स्टेजेसला म्हणजेच पियर्स जे काही म्हणू शकतो आपण, म्हणजे आपले जे समवयस्क आहे या समवयस्कासोबत आपण राहणं तेवढंही पसंत करत नाही. कारण तुम्ही बघत असेल की दोन मुली किंवा एक मुलगा एक मुलगी म्हणजे चाइल्ड आहे. या चाइल्डबद्दल आपण जर पाहिलं की माझी वस्तू जी आहे म्हणजे एक स्वार्थीपणाची भावना त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात असते की कोणालाही कोणती वस्तू देत नाही. त्यांना लक्षात येतं. आता एखादी बघा, तुम्हाला माहिती असेल घरचे उदाहरण आहे आपल्या की एखादी जर त्याच्या आईची एखादी वस्तू जर कोणी घेतली तर त्याला लगेच कळतं की माझ्या आईची वस्तू आहे आणि माझ्या आईची वस्तू मला काय दे, रिटर्न दे. अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स आपल्याला ही स्वार्थीपणाची वृत्ती सुद्धा आपल्याला त्यांच्यामध्ये दिसून येते. स्वतःच्या वस्तूचं त्यांना ज्ञान असतं. स्वतःची वस्तू स्वतःच्या स्वतःचे कपडे घालणं, स्वतःचे जे काही कार्य आहे ते स्वतः करायला त्यांना आवडतं या काळामध्ये. बरोबर आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं. मग त्यानंतर जो काही आहे या काळाला आपल्याला टोळीपूर्व वय असं म्हणता येतं. यांना जास्त आपल्या सोबतच्या मुलासोबत राहायला आवडत नाही. माझ्या जे वस्तू आहे ते माझ्या आहे, माझ्या वस्तू त्या दुसऱ्या व्यक्तीला द्यायची नाही, दुसऱ्या बाळाला द्यायच्या नाही. आपण जर त्यांना म्हटलं की तुझ्याजवळ जो खाऊ आहे तू त्याला थोडासा दे तर तो देणार नाही, कारण त्यांच्यामध्ये तेवढ्या त्या गोष्टी डेव्हलप झालेल्या नसतात. त्यानंतर आपल्याला आहे पोस्ट किंवा लेटर चाइल्डहुड. हा कालखंड आपल्याला काय सांगता येतं की या कालखंडाचा जे काही इयर आहे 6 वर्षापर्यंत पासून तर 12 वर्षापर्यंत आपल्याला लेटर चाइल्डहुड आपल्याला सांगता येतं. आणि लेटर चाइल्डहुडचं सर्वात महत्त्वाचं जे काही फीचर्स आहे ते आहे टोळी वय. म्हणजे या काळामध्ये तुम्हाला माहित आहे की आपल्या समवयस्क मित्राचा आपल्यावर एवढा इम्पॅक्ट पडतो की जे काही मित्रमंडळी जे म्हणाल तेच आपण काय म्हणतो खरं म्हणायला लागतो. मुलांसोबत खेळणं आहे, बाहेर खेळणं आहे, शाळेमध्ये खेळणं आहे, गटागटाने खेळणं आहे, स्वतःची लिडरशिप डेव्हलपमेंट करणं आहे की या गटाचा नेता काय असणार आहे, मीच असणार आहे, मी जे म्हणेल तेच तुम्ही माझ्यानुसारच काय करायचं आहे, ऐकायचं आहे. अशा पद्धतीने यामध्ये काय झालं लिडरशिप सुद्धा डेव्हलपमेंट होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर आहे, यालाच आपण शालेय वय सुद्धा म्हणत असतो. कारण की 6 वर्षाच्या झाल्याच्या नंतर आपण काय करतो शालेय वय. 6 वर्षाच्या झाल्याच्या नंतर आपल्याला शाळेमध्ये टाकल्या जातं, म्हणून हे काय आहे शालेय वय सुद्धा असल्याचं आपल्याला सांगता येतं. आणि हे काय आहे टोळीपूर्ण वय, पूर्व वय आणि शालेय पूर्व वय. कारण की यावेळेस आपण अंगणवाडीमध्ये जे काही आहे त्या अंगणवाडीमध्ये आजच्या काळामध्ये आपण म्हणू शकतो की जे KG1 आहे, KG2 आहे, अशा पद्धतीचे काय डेव्हलप झालेले आहे हे अर्ली चाइल्डहुडमध्ये आपल्याला बाबी पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण अर्ली चाइल्डहुडमध्ये आपण कोणत्याही पद्धतीचं प्रेशर
क्रिएट करत नाही, शाळेत सुद्धा प्रेशर क्रिएट करत नाही. केवळ त्याचे जे काही गरजा आहे ते गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि एक शिस्त लावण्याचा प्रयत्न काय केला जातो अंगणवाडीमध्ये जातो. आपल्याला माहिती थोडी वाईट यामध्ये म्हणून काय केलं जातं शाळेमध्ये बाळकाला पाठवलं जातं. आई वडिलांपेक्षाही त्यांना टीचरचं जास्त ऐकायला आवडतं. त्यानंतर आपले जे मित्र म्हणतील ते मित्रांचं त्यांना ऐकायला आवडतं. तर बाल्यावस्था आपल्याला इथं पाहायला मिळतं आणि ऑब्विसली या स्टेजेसमध्ये स्वतःचे कामं करणं आहे, स्वतःच्या सगळ्या काही गोष्टी आहे, हे सगळं काय झालेलं असतं डेव्हलप झालेलं असतं. शारीरिक विकास चांगला झालेला असतो, मानसिक विकास चांगला झालेला असतो, कारक विकास चांगल्या पद्धतीने झालेला असतो. बरोबर आहे. सोबतच भावनिक विकास आहे, भाषिक विकास ही गोष्टी आपल्याला यावर काय मिळतं पाहायला मिळतं. मग ऑब्विसली जर बालकाचा विकास भाषिक विकास चांगला झालेला असेल, शारीरिक विकास चांगला झालेला असेल, मानसिक विकास चांगला झाला असेल, तर ऑब्विसली शैक्षणिक विकास सुद्धा, बौद्धिक विकास, भावनिक विकास सुद्धा काय होईल होईल. कारण ह्या गोष्टी एकमेकांशी असं आपल्याला पाहायला मिळतं. ओके. आता त्यानंतरची जी काही स्टेज आहे त्याला आपण ॲडोलसंट असं म्हणतो. त्यालाच आपण किशोर अवस्था येईल. आता बघा ॲडोलसंट एज म्हणजे काय होतं किशोर अवस्था. यामध्ये आपण सांगू शकतो की 12 वर्षापासून ते 18 वर्षापर्यंत काय असतं किशोरावस्था आपली असते. किशोरावस्था ही सर्वात आपल्याला सांगते एक वादळीचं वय, म्हणजेच खूप मोठं ट्रेस या याच्यामध्ये असतं, या स्टेजेसमध्ये असतं. आपल्याला एक वादळ जे काही आहे आपल्या याच्यात म्हणतो ना आपण, वादळ आल्याच्यानंतर सगळं काही सपाट होऊन जातं किंवा सगळ्या काही गोष्टी संपूर्ण गोष्टी आपल्याला या ॲडोलसंट स्टेजमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कारण 12 ते 18च्या वर्षाच्या वयामध्ये आपल्याला वेगवेगळे आपल्याला शारीरिक चेंजेस होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मुलीमध्ये शारीरिक चेंजेस वेगवेगळ्या पद्धतीचे होतात, मुलामध्ये वेगळे काय होते शारीरिक चेंजेस होतात. आणि हे चेंजेस होत असताना मग प्रत्येकाला कुतूहल असतं, प्रत्येकाला वाटतं की जी काही आपल्यासोबत जे काही बाबी होत आहे, आपल्यामध्ये जो फिजिकल चेंज होत आहे किंवा जो काही म्हणू शकतो आपण एक भाषिक जे आहे लँग्वेज लिंग्विस्टिक संदर्भात जो काही चेंजेस होत आहे, आपला जो काही स्वर वगैरे चेंज होणं आहे, सोबत आपण सांगू शकतो की प्युबिक हेअर वगैरे येणं आहे, त्यानंतर ब्रेस्ट वगैरे ग्रोथ होणं आहे, त्यानंतर आपण सांगू शकतो की पिरियड्स वगैरे येणं आहे मुलीला. अशा काही जे काही चेंजेस होत आहे, ह्या चेंजेस माझ्यासोबत होत आहे का किंवा इतरही लोकांना होत आहे, या बाबीचं आपल्याला काय होतं आपल्याला वाटतं की ही जी काही प्रॉब्लेम आहे, ह्या ज्या काही गोष्टी होत आहे हे केवळ माझ्यासोबत होत आहे. मग अशा वेळेस वेगवेगळे स्ट्रेस येतात, वेगवेगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, त्यानंतर वेगवेगळ्या ताणतणावाला सामोरं जावं लागतं. बरोबर आहे. अशा काही या वादळीची अवस्था असं म्हणत असतो, कारण की यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मग अशा काळामध्ये अशा एजेसमध्ये व्यवस्थित पद्धतीने जर बालकाला झालं, त्याला जर व्यवस्थित त्याचा विकास झाला तर चांगल्या गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये होऊ शकतात. जसं की म्हणूनच म्हटलं जातं की जो काही आहे आपल्याला 5वी आहे, 6वी आहे, 7वी आहे, या एजमध्ये आपल्याला लैंगिक शिक्षणाचे धडे काय आहे खूप गरजेचे आहे. कारण ऑब्विसली या काळामध्ये आपण जर लैंगिक शिक्षण चांगल्या पद्धतीने दिलं तर जो काही अपोजिट जेंडर अट्रॅक्शन हा जो काही पॉईंट आहे, हा पॉईंट म्हणजे जरीही निर्माण झाला, कारण की सायन्स ठीक आहे, कारण की ऑब्विसली प्रत्येकाला किंवा एक सायन्सनं प्रूव्ह केलेलं आहे की अपोजिट जेंडर अट्रॅक्शन असतं. पण जर आपण जो काही आहे लैंगिक शिक्षण जर आपण बालकांना जर प्रोव्हाइड केलं तर त्यांच्यामध्ये जे असणारी कुतूहल आहे, त्यांच्यामध्ये असणारे जे काही क्वेश्चन्स आहेत, त्या क्वेश्चन्स त्यावेळी तिथे सॉल्व्ह होईल आणि जो काही बाबी आहे किंवा चांगल्या जी बाबी आहे ते त्यांच्या आयुष्यामध्ये घडून येतील. म्हणून हे पण एक स्टेज काय आहे खूप महत्त्वपूर्ण आहे, यावरही खूप गरजेचं आपल्याला पाहता येतं. आता हे ॲडोलसंट म्हणजेच प्रौढावस्था म्हणू शकतो किंवा मग कुमारावस्था वगैरे आहे. अशा जर आपण खूप जर हे केल्या तर त्याही आपल्याला कुमारावस्था वगैरे वगैरे. तर आता सर्वात महत्त्वाचं काय अडल्टहुड आहे. अडल्टहुड अडल्टहुड. आता प्रौढावस्थाचे पण पूर्व प्रौढावस्था, मध्यम प्रौढावस्था आणि उत्तर प्रौढावस्था असे सुद्धा काय मिळतं या प्रौढावस्थाचे आपल्याला प्रकार पाहायला मिळतात. मग त्यामध्ये आपल्याला काय सांगता येतं की या प्रौढावस्थामध्ये बालकांचं कुठेतरी बालक म्हणजे सॉरी प्रौढाचं प्रौढावस्था आहे, अडल्टहुड आहे, या स्टेजेसमध्ये आपल्या जे शिक्षण वगैरे घेणं वगैरे संदर्भात आहे, बरोबर आहे, शिक्षण वगैरे घेणं आहे, आपलं लाईफ सेट वगैरे करणं आहे. त्या मिडल जे अडल्ट आहे, आपलं लाईफ सेट झाल्याच्या नंतर आपल्याला मॅरेज बोललं जातं, आपण सेटलमेंट झालो आहे ह्या गोष्टी, बरोबर आहे. त्यानंतर मिडल जे अडल्ट आहे यामध्ये आपली फॅमिली आपल्याला स्टेबल करायची असतं. जे काही आहे म्हणजे आपण
फॅमिली स्टेबल झाल्याच्या नंतर मग जे काही आफ्टर जे आहे किंवा मग जे काही पोस्ट अडल्टहूड आहे त्याला आपण म्हणू शकतो की शेवटचे अडल्टहूड आहे. अडल्टहूडमध्ये आपल्याला सांगता येतं की मग त्या अडल्टहूडमध्ये आपल्याला लाईफ सेट झालेलं जे काही आहे डेव्हलपमेंटसाठी, त्यांच्या एज्युकेशनसाठी, त्यांच्या सिक्युरिटीसाठी, त्यांच्यासाठी व्यवस्थाबद्ध पद्धतीने काम करणं, त्यांच्यासाठी कार्य करणं आपलं काय असं एक जबाबदारी आहे. अशा वेगवेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी या गोष्टी आपल्याला पार पाडायला लागतात. बरोबर आहे. ह्याही गोष्टीचं आपल्याला महत्त्वपूर्ण सांगता येतं. आणि फास्ट आहे ते ज्याला काय म्हटलं जातं, एक प्रकारचं आपल्याला बालपण म्हटलं जातं. बरोबर आहे. सगळ्या वृद्धावस्थेमध्ये आपण काय म्हणतो, सगळ्या जे वृद्ध असतात त्यांना बालपणच आपल्याला म्हणू शकतो. कारण की जे बालपणामध्ये आपण जे काम करतो किंवा ज्या पद्धतीचे प्रॉब्लेम्स आपल्याला असतात त्याच पद्धतीची वर्तणूक आपलं ओल्ड एज सुद्धा असतं, वयोवृद्ध पर्सन्समध्ये. बरोबर आहे. यांचे पण प्रॉब्लेम्स आहे ओल्ड एजमध्ये. तुम्हाला माहिती आहे की कुटुंबामध्ये जे काही ओल्ड पर्सन आहे, प्रत्येकच कुटुंबाचं मी सांगत नाही, तर बहुतेक कुटुंबामध्ये वृद्धांच्या गोष्टी ऐकल्या जात नाही. मग त्यांच्यावर कुठेतरी एक म्हणतो ना आपण इगोइस्ट म्हणजेच कुठेतरी परिणाम पडतं. एकेकाच माझ्या गोष्टी ऐकल्या जायच्या. मी जी काय असायची पूर्व दिशा म्हणजेच मला म्हणजेच डिसिजन मेकिंग काय असायचं, पार्टिसिपेशन असायचं. सोबतच जे काही एखादा डिसिजन घ्यायचा आहे ते त्या डिसिजनमध्ये माझं ओपिनियन जायचं. त्यानंतर शकतो की एवढी डिसिजनमध्ये काय केलं जातं तो घेतल्या जायचं. त्यांच्या हातामध्ये पैसा राहायचा. बरोबर आहे. ते एक एखाद्या करत असेल मग पेन्शन त्यांना आधी काय असायचं, त्यांच्याकडे पेन्शन यायला लागतं. पण एखाद्या ठिकाणी आपण जॉब करत होतो, जॉब सोडल्याच्या नंतर वेगळं आपल्याला काय होतं की थोडं वाटतं ना की आपण जॉब सोडल्याच्या नंतर त्या जॉबच्या ठिकाणी असताना त्या व्यक्तीला काहीही जाणवत नाही. पण घरी असल्याच्या नंतर सगळे जे आहे आपण रिकामं ही कन्सेप्ट ऐकली की तुम्ही, रिकामं घरटं म्हणजे सुरुवातीला ज्या आपलं आयुष्य हे बालकांच्या विकासासाठी, त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी, त्यांच्या म्हणजे फिजिकल सोबतच त्याच्या फिजिकल इकॉनॉमिक या डेव्हलपमेंटसाठी काय केलं असतं, त्या घरातील कर्जात काम केलं असतं. आणि एक अशी असतं ओल्ड एजमध्ये की त्या ओल्ड एज घरामध्ये तुम्ही सगळेजण आपल्या कामानिमित्त फॉरेन असो किंवा इतर काही जे शहराचं ठिकाण आहे त्या ठिकाणाकडे काय केलेले असते, गेलेले. मग त्या रिकामा घरट्याचं जे काही आहे आपण राहण्यासाठी कोणीही नाही, एकटा जीव आहे. आणि यामुळे मग त्याला एकांत आहे. मेडिकल संदर्भात वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स जाणवतात. त्यांच्याकडे पैसा आहे पण त्या हॉस्पिटल नेण्याकडे कुणीही नाही, काय नाही आहे, अवेलेबल नाही आहे. त्यांच्याकडे पैसा आहे, घरामध्ये अन्नधान्य मोठ्या प्रमाणात आहे, पण त्याला अन्न करून देणारं जेवण बनवून. मग अशा वेळेस त्या व्यक्तीच्या भावना दुखायला लागतं, म्हणजे भावनिक त्यांना त्रास होतो, मानसिक त्रास व्हायला लागतो, शारीरिक त्रास व्हायला लागतं. अशा वेगवेगळे प्रॉब्लेम ग्रस्त होतात. याही गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात. मग आपल्या सोशल वर्कचा रोल इथं क्रिएट होतो. बरोबर आहे. जसं आपल्याला माहित आहे की क्रिएट प्रॉब्लेम्सला फेस करत असताना मग ॲज अ सोशल वर्कर म्हणून आपण काय करतो की ज्यांच्याकडे काही साधने अवेलेबल, कशाचे उत्पन्नाचे साधनं अवेलेबल नाही, पण आपण इंदिरा गांधी योजना आहे, त्यानंतर राजीव गांधी योजना आहे, सारखी योजना आहे, हे काय आहे पेन्शन संदर्भात किंवा त्यांना निर्वाह भेटल्यासारख्या काय आहे योजना आहे. त्यानंतर वेगवेगळ्या योजना आहे. आता त्या योजनेचा आपण त्यांना काय देतो, नॉलेज देऊ शकतो, त्यांना माहिती देऊ शकतो. आणि त्यांचंही तेही एक आपल्या जे काही आहे आपल्या समाजाचा एक घटक आहे. हा घटक आपण त्यांना करत असतो, त्यांना कोऑपरेट करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. त्यानंतर ओल्ड एज संदर्भात हेल्प एज इंडिया नावाची काय आहे संस्था आहे, ज्यावर क्वेश्चन आलेले आहे. एज इंडिया नावाची एक संस्था आहे, ज्यावरही काय केलेले आहे आपल्या स्टेटमेंटच्या एक्झाममध्ये क्वेश्चन विचारलेले. हे आपल्याला मिळतं. अशा पद्धतीने काय करू शकतो, ह्या स्टेजेस आपल्याला सांगता येतं. कशाच्या, आपल्या ह्युमन डेव्हलपमेंट आपल्याला सांगता. बरोबर आहे. हे झाले आपल्या स्टेजेस. आता
हे झाल्या जनरल जे काही स्टेजेस आहे हे अशा पद्धतीच्या स्टेजेस आहेत. पण वेगवेगळे जे काही काय आहे शास्त्रज्ञ आहे, वेगवेगळे फिलॉसॉफर आहे, त्यांनी वेगवेगळ्या काय सांगितलेले आहे. वेगवेगळ्या म्हणजेच आता बघा आपण असं म्हणू शकतो का, जसं मॅथच्या टीचर काय सांगतात किंवा मॅथमध्ये कसं असतं, आपण लहानपणापासून तेच गोष्टी शिकलो की 2 अधिक 2 काय होतात 4 होतात, बरोबर. पण आपलं चाइल्ड डेव्हलपमेंट असो, बालविकासाचं शास्त्र असो, मानसशास्त्र असो किंवा बाल अध्यापन शास्त्र असो किंवा मग आपण की हे जे आपलं आहे म्हणजे एकंदरीत सामाजिक शास्त्र हे समाजशास्त्र आहे. या समाजशास्त्रामध्ये असंच आहे, बरोबर आहे की 2 अधिक 2 आपल्या पण समाजातील कशा पद्धतीचं आहे. आता आज जे एखाद्या 2 बालक आपण समोर उभे केले, ज्या पद्धतीनं दोघांचंही एज काय आहे सेम आहे, पण दोघांची जी ग्रोथ आहे, दोघांची जे डेव्हलपमेंट आहे हे सारख्याच पद्धतीने होतं का, तर नाही. दोघांची वेगवेगळ्या बाबी आपल्याला पाहायला मिळतं, दोघांची वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला इथं पाहायला मिळतं. म्हणून काय करायचं आहे की ग्रॉस नावाचे काय आहे फिलॉसॉफर आहे, त्यांनी सांगितलं की डेव्हलपमेंट आहे चाइल्ड डेव्हलपमेंट हे 4 फेजेसमध्ये होत असल्याचं किंवा 4 त्याच्या काय असं स्टेजेस आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. रॉस नावाचे फिलॉसॉफर आहे. त्यानंतर जॉन पियाजे नावाचे काय आहे फिलॉसॉफर शास्त्रज्ञ आहे, सायंटिस्ट आहे की ज्यांनी काय सांगितलेले आहे त्यांच्या चाइल्ड डेव्हलपमेंटच्या 4 स्टेजेस सांगितलेल्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं आणि पेपरला नेहमी विचार जाणारा जे काही आहे ते इरिकसन नावाचे एक शास्त्रज्ञ आहे. या शास्त्रज्ञांनी चाइल्ड डेव्हलपमेंटच्या काय सांगितलेलं आहे 8 स्टेजेस सांगितलेल्या आहेत. हे तुम्हाला माहिती असणं आणि हे समजून जाणून काय मी तुम्हाला सांगणार. कॉन्स्टिट्यूशन्समध्ये ओके रॉस नावाचे काय आहे फिलॉसॉफर आहे. अकॉर्डिंग टू रॉस यांनी सांगितल्या कशाच्या चाइल्ड डेव्हलपमेंटच्या. यावर डिटेल्स विचारल्या जात नाही, मी तुम्हाला थोडं ओव्हरलुक करून देते की ठीक आहे आपल्याला एवढं पण माहिती असावं की चाइल्ड डेव्हलपमेंट संदर्भात रॉसने वेगवेगळे सांगितलेले आहे. त्यानंतर जॉन पियाजे नावाचे आहे, जॉन पियाजे यांनी पण 4 स्टेजेस सांगितलेले आहेत. त्यानंतर आहे डिक्सन यांच्या काय आहे 8 टोटल स्टेजेस त्यांनी सांगितलेल्या आहे. हे तुम्हाला माहिती असणं काय आहे इम्पॉर्टंट आहे. ओके, इथपर्यंत जरी माहिती असलं तरी ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया की तुम्ही लिहून घ्या प्रश्न विचारल्या जातात. आता आता आपली काय आहे नेट सेटची एक्झाम आहे हे तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर 31 डिसेंबर ते 4-5 डिसेंबरपर्यंत एक्झाम केल्या जाऊ शकतं, म्हणजे त्याचं टाइम टेबल सुद्धा आलेला आहे. त्यानंतर टीईटीची आता एक्झाम होणार आहे, त्या टीईटीच्या एक्झाममध्ये सुद्धा असे प्रश्न अपेक्षित सारखे आहे. सिग्मंड फ्राइड यांचा विश्लेषणात्मक सिद्धांत आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो की जे पॅवलॉक जे काही शास्त्रज्ञ आहेत, विनर नावाचे शास्त्रज्ञ आहेत. त्यानंतर आपण सांगतो वॅटसन आहे, विल्यम नावाचे शास्त्रज्ञ आहे, बरोबर आहे. यांच्याबद्दल बेसिक किंवा त्यांचे बेसिक काय त्यांनी थेरीज काय मांडलेल्या आहेत माहिती असणं काय आहे खूप गरजेचं आहे. ओके, त्या पद्धतीने आपण सांगू. मी तुम्हाला सांगणार की चाइल्ड डेव्हलपमेंट किंवा बालकांसंदर्भात आपल्या कॉन्स्टिट्यूशन्समध्ये दिलेल्या काय आहे काही तरतुदी आहेत, ज्याही आपल्याला माहिती असणं काय आहे खूप गरजेच्या आहे. मी त्याबद्दल मी आधीच्या लेक्चरला तुम्हाला बरंच काही काय केलेलं आहे एक्सप्लेन केलेलं. थोडं याच्या रिलेटेड आहे म्हणून आपण डिस्कस करूया.
आर्टिकल 15 आहे. आर्टिकल 21 आर्टिकल नंबर 45 आर्टिकल नंबर 39 आणि ओके, हे आपल्याला काय म्हणतात चाइल्ड संदर्भात ह्या गोष्टी आपल्याला इथे येतात. आता बघा, आर्टिकल हे आपल्या काय कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेलं काय आहे, वेगवेगळ्या प्रोव्हिजन आहे. चाइल्ड रिलेटेड आहे प्रोव्हिजन दिलेला. आर्टिकल 50 सब कलम सब आर्टिकल काय आहे 3. यामध्ये आपण काय पाहिलेलं आहे की महिला आणि बालकांसंदर्भात काही तरतूद करण्याचा काय आहे गव्हर्नमेंट शासनाला केंद्र शासनाला काय आहे अधिकार आहे. बरोबर आहे. हा अपवाद आहे कशाला की तुम्ही असं म्हणू शकणार नाही की बघा जसं की धर्म जात आर्टिकल भेदभाव करता येणार नाही. पण जर आर्टिकल नंबर 15 सब कलम 3 काय सांगतं की महिला व बालकांना जर त्यांच्या डेव्हलपमेंट संदर्भात जर काही तरतुदी करायच्या असेल तर आपण काय करता येईल आपल्याला करता येईल. बरोबर आहे. म्हणजे तिथे तुम्ही समानतेचा किंवा समतेचा भंग झाला मला म्हणता येणार नाही. त्यानंतर आहे आर्टिकल नंबर 21 हा काय आहे सर्वात महत्वाचा आहे जो शैक्षणिक अधिकार ज्यामध्ये बालकांना काय द्यायला पाहिजे फ्री प्रोव्हाइड करायला पाहिजे. फ्री आणि म्हणजे आपल्याला माहिती आहे की शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत तिथे त्यांना काय करायला पाहिजे आपण प्रोव्हाइड पाहिजे. हा सुद्धा काय त्यांचा अधिकार आहे आणि कॉन्स्टिट्यूशन रिलेटेड असणाऱ्या हे तरतुदी. तर हे याबद्दल आपण डिटेल बघूया जो की राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 त्याचे इम्प्लिमेंटेशन जे काही आहे 1 एप्रिल 2010 मध्ये काय झालेली आहे त्याही बद्दल आपण ते बघूया. आर्टिकल 45 काय सांगतो यामध्ये बालकांचे जे डेव्हलपमेंट आहे म्हणजे त्याच पद्धतीने आर्टिकल 45 मध्ये सांगण्यात आलेला आहे की 0 ते 6 वयातील बालकांचा त्यांचा शैक्षणिक आणि सोबतच त्यांचा सोबतच शैक्षणिक विकास गरजेचा आहे वयोगटातील बालकांचा. बरोबर आहे. एक्सप्लेन केलेल्या आहे. आता त्यानंतर आर्टिकल 47 पण आहे. 47 आर्टिकल काय सांगतो की शासनाने जनतेच्या हितासाठी आरोग्याच्या बाबतीत लक्ष देणं पण काय आहे तेवढंच महत्त्वपूर्ण. बरोबर आहे. जसं की आपण म्हणू शकतो की तुम्ही आपल्या इथं माहिती आहे की लहान मुलं जर पानटोकरी वगैरे असतात तिथं जर गेले तर त्यांना ती सुविधा म्हणजे सिगरेट वगैरे देणं आहे किंवा मग ते जे काही स्मोकिंग करणारे पदार्थ आहे हे दिल्या जात नाही. बरोबर आहे. हे आपल्याला पाहायला पण चुकीचं आहे की तुम्ही 18 वर्षाच्या आतील बालकांना स्मोकिंग संदर्भात सांगू शकतो आपण किंवा ड्रग्स वगैरे अवेलेबल करू काय आहे चुकीचं आहे किंवा त्याला आपल्या इथं गुन्हा पण ठरवणं काय आहे उद्योग. त्यानंतर आहे आर्टिकल नंबर 39 एफ आणि आर्टिकल 39 ई. आता ई मध्ये काय सांगितलं की बालकांच्या आपण म्हणू शकतो की बालकांचा आर्थिक म्हणजे आर्थिक ते जर कमकुवत असेल तर अशा सिच्युएशनमध्ये एक म्हणू शकतो आपण की बालकांच्या स्थितीचा विचार करून किंवा विचार न करता त्या व्यक्तीला कामाला चुकीचं आहे. बरोबर आहे. कारण हे एक त्यांचं शिक्षणाचं वय असतं की त्यांचं डेव्हलपमेंट करण्याचं वय असतं. मग अशा वेळेस आपण ते कुठेतरी आर्थिकदृष्ट्या कुठेतरी कमकुवत आहे हे कारण आपण लक्षात घेऊन त्यांचा फायदा घ्यायला नको. त्यानंतर त्यांना फ्री वातावरणामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे त्यांचा विकास घेऊन येण्यासाठी आपण त्यांना मदत करायला पाहिजे. हे काय आहे कॉन्स्टिट्यूशन मध्ये चाइल्ड रिलेटेड आपल्याला वेगवेगळ्या बाबीचं आपल्याला एक्सप्लेन करता येईल. बरोबर आहे. हे झालंय कॉन्स्टिट्यूशन संदर्भात वेगवेगळ्या प्रोव्हिजन. आता आपण बघूया की पॉलिसीज आहे कशाच्या
तर ऑब्विसली तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या स्कीम्स आहे, वेगवेगळे पोर्टल्स आहे, वेगवेगळे ऑपरेशन्स आहे. हे निर्माण करणं पण काय आहे, खूप गरजेचं आहे, की बालकांच्या डेव्हलपमेंटसाठी खूप गरजेचं आहे. बरोबर आहे, की जेणेकरून बालकांचा काय होईल, की बालकांनी ते विकास त्यांचा करता येईल. आता तत्पूर्वी आपण करूया की बालकांना काय आहे, तर बालकांच्या वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत. त्या पॉलिसी काय, फर्स्ट जी काही पॉलिसी आहे 1974, फर्स्ट पॉलिसी झाली. सेकंड पॉलिसी कधी तयार झालेली आहे, तर सेकंड पॉलिसी आपल्याला 2013ला सेकंड पॉलिसी झालेली आहे. सेकंड बघा, आता चाइल्ड रिलेटेड जे पॉलिसी आहे, पॉलिसी निर्माण करण्यामागे काय लागतं? का बरं करावं लागतं? तर त्यामध्ये आपण सांगितलं की पॉलिसी आहे, एखादी स्कीम आहे, डेव्हलप करणं किंवा रन खूप गरजेचं आहे. जसं की पालकांचा विकास व्हायचा आहे, जसं की फॉर एक्झाम्पल प्रॉब्लेम्स आहे, ह्या ज्या गोष्टी आहे, मालन्यूट्रिशन्स आहे किंवा मग शैक्षणिक गळती आहे, एनरोलमेंट होणं आहे, जे काही दांडी मारणं आहे, त्यानंतर त्याच्या वेगवेगळे आपण त्यांचं ट्रॅफिंग ट्रॅफिकिंग करणं आहे, त्याच्यावर त्यांचं हरासमेंट करणं आहे, अशा पद्धतीच्या काही गोष्टी आहेत, त्याची जी काही समस्या आहे त्या समस्येतून बाहेर काढायची आहे आणि त्यांची डेव्हलपमेंट करायची असते, रन करणं काय आहे, गरजेचं आहे. मग अशा संदर्भाची फर्स्ट ते आहे 1974 पॉलिसी आपण केली आहे, रन. मग या पॉलिसीमध्ये काय सांगितलेलं आहे की बालकांचं जे आरोग्य संदर्भात आहे ते काय करावे, डेव्हलपमेंट करावी. मग आपण पाहिलेलं आहे की या पॉलिसीला धरूनच 1975 मध्ये आपण ICDS प्रोग्राम आणलेला आहे. ICDS जे काय आपण म्हणू शकतो, इंटरनॅशनल नाही सॉरी इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम, याला आपण असं म्हणतो. 1975 मध्ये काय झालेलं आहे, 1974 नुसार आलेल्या पॉलिसीनुसार आपण 1975 मध्ये हे काय केलेलं आहे, आणलेलं. हे आणण्याचं मागचं कारण की आपल्याला या त्यांचं आरोग्य पूरक पोषण आहे, त्यांना लसीकरण वगैरे प्रोव्हाइड करणं आहे, त्यांना अनौपचारिक शिक्षण प्रोव्हाइड करणं आहे, अशा पद्धतीची जी बाबी आहे यासाठी आपण काय केलं, पॉलिसी रन केली आहे. बरोबर. 1975 आपण 1976 मध्ये काय आणले आहे, तर फर्स्ट पॉप्युलेशन पॉलिसी सुद्धा आपण आणलेली आहे. फर्स्ट पॉप्युलेशन पॉलिसी यामध्ये मग आपण सांगितलेलं आहे की जर बालकांची डेव्हलपमेंट करण्यासाठी त्यांची जी विवाहाची एज लिमिट आहे, ती एज लिमिट त्यांना वयाच्या 18 वर्ष आणि वयाच्या 21 वर्षापर्यंत त्यांना काय म्हणजे मुलगी वुमेन्स असेल तर मुलगी असेल तर तिला 18 वर्षाचं वय आणि बॉईज असेल त्यांना 21 वर्षाचं वयापर्यंत काय करता येईल, विवाह त्यांच्यानंतर विवाह करता येईल. आता अपडेट काय आहे याबद्दल, याबद्दल अपडेट असं लक्षात ठेवा, पेपरला HP म्हणजे हिमाचल असं राज्य आहे की ज्या राज्याने मुलीच्या विवाहाचं वय 18 वर्ष वरून 21 वर्ष काय केलेलं आहे, जे आजपर्यंत कोणत्याही राज्याने केलेलं नाही. अशा पद्धतीचं बदल आहे. हिमाचल प्रदेश या राज्याने विवाहाचं वय काय केलेलं आहे, तर 18 वर्षावरून 21 वर्ष करण्यात आलेलं आहे. हे काय आहे, सोशल वर्क रिलेटेड असणारी करंट अफेअरची न्यूज आहे, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ऑस्ट्रेलिया हा असा देश आहे की ज्या देशामध्ये पूर्ण होण्यापूर्वी सोशल मीडियावर काय आहे, बॅन आणलेला आहे. सोशल मीडिया काय केलेलं आहे, सोशल मीडिया वापरण्यास काय केलेलं आहे, बॅन आणलेला आहे. कोणतं कंट्रीज आहे ती, तर ही कंट्रीज ऑस्ट्रेलिया. या
ऑस्ट्रेलिया या कंट्रीजमध्ये 16 वर्षाच्या आतील बालकांना सोशल मीडिया यूज करता येत नाही, त्यांना ते बॅन केलेलं आहे. मग तुम्ही म्हणताल की शासन जे आहे हे कायदा केलेला आहे, सगळ्या काही गोष्टी आहेत, पण त्यांना कसं काय समजणार की बा हे लहान मुलंच काय करत आहे, यूज करत आहे. तर सर्वात महत्त्वाचं, आपण कोणतंही एखादी ॲप डाउनलोड करतो, त्या ॲप डाउनलोड करताना आपल्याला आपलं एज विचारल्या जातं. म्हणजे एज विचारल्याच्या नंतर मग तिथं आपल्याला ते एज टाकावं लागतं. मग अशा वेळेस त्यावरून त्या गोष्टी लक्षात येतात आणि मग 16 वर्षाच्या आत जर असेल तर मग त्या व्यक्तीचं ते ॲप ओपन होणार नाही किंवा सोशल मीडियाचा त्याला वापर करता येणार नाही, असं पालकांना सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. ह्याही गोष्टी आपल्याला आपल्या सिलेबसच्या रिलेटेड असणारी एक करंट अफेअरच्या बाबी आहे, ते माहिती हे गरजेचं आहे. त्यानंतर आपण पाहिलं की 1974 आपण पॉलिसी रिलेटेडला त्यालाच धरून आपण तर मध्ये इंटिग्रेटेड चाइल्ड अंगणवाडीच्या अंतर्गत चालतं की एकात्मिक बाल विकास योजना, बरोबर आहे, ज्याला युनेस्को अंतर्गत जे आहे, युनेस्को आपण माहिती आहे आपल्याला, युनेस्को अंतर्गत ज्यांना फंडिंग वगैरे केलं जातं. त्या ICDS प्रोग्राम अंतर्गत मग वेगवेगळे 6 प्रोग्राम तिथं राबवलं जातं. पूरक पोषण, पूरक अन्न त्यांना प्रोव्हाइड करणे, त्यानंतर लसीकरण त्यांना प्रोव्हाइड करणे, शिक्षण प्रोव्हाइड करणे, सेवा प्रोव्हाइड करणं आहे. अशा काही जे बाबी आहे ह्या बाबी प्रोव्हाइड करण्याचं काम ICDS या प्रोग्राम अंतर्गत अंगणवाडी सेवेतून काय केलं जातं ते दिल्या जातात. ह्या गोष्टी आपल्याला आहेत, खूप गरजेच्या आहेत. आता जो काय आपण जो पार्ट पाहतो आहे तो रिलेटेड काय आहे, पॉलिसी. आता चाइल्ड रिलेटेड ज्या पॉलिसी आहे ज्यामध्ये 1974 ची पॉलिसी आपण पाहतो 2013 ची पॉलिसी निर्माण करण्याचा उद्देश होता की यापूर्वी काय झालं होतं, सेकंड पॉप्युलेशन पॉलिसी आलेली होती. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की 2013 पॉलिसी आणली आणि या पॉलिसी आता जो काही आपण सांगू शकतो की पॉलिसी 13 यामध्ये इन्फंट जो काही मॉर्टॅलिटी रेट आहे, त्यानंतर मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट, चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट यावर प्रश्न विचारल्या जातात. हे तुम्हाला माहिती असणं काय आहे, गरजेचं आहे. कदाचित कधी कधी तर यांचा लॉंग फॉर्म सुद्धा विचारू शकतो, बरोबर आहे, ज्याला इन्फंट मॉर्टॅलिटी रेट म्हटलं जातं. त्यानंतर मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट आणि चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट यामध्ये जेव्हा मृत्यू होतो तेव्हा आपण ह्या गोष्टी पाहता येतं. माता मृत्यू दर आहे आणि बाल मृत्यू दर आहे. 2013 सांगण्यात आले की आपण माता मृत्यू दर आहे, बाल मृत्यू दर आहे यांचं प्रमाण कमी करायला पाहिजे. आणि आजच्या काळामध्ये आपल्याला आपण पाहतो आहे की झालेलं त्याच्यामागचे कारण सुद्धा काय आहे, वेगवेगळे आहेत. की जसं आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या आता वैद्यकीय सोयीसुविधा आलेल्या आहेत, बरोबर आहे. त्यानंतर संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे. 90 ते 95% पर्यंत लोक आता काय करतात, संस्थात्मक प्रसूती करत आहेत, बरोबर आहे. आणि यासाठी संस्थात्मक प्रसूती व्हावी यासाठी सुद्धा गव्हर्नमेंट वेगवेगळ्या स्कीम डेव्हलप करत आहे. जसं फॉर एक्झाम्पल मातृत्व वंदना योजना आहे, जननी सुरक्षा योजना आहे. अशा जे काही योजना आहे, ज्या योजनेच्या मार्फत जर आपण जे काही आपण एखाद्या इन्स्टिट्यूशन्समध्ये, जे प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन असो की गव्हर्नमेंट डिलिव्हरी करत असेल तर त्यांना प्रधानमंत्री मातृत्व योजना ते 5,000चा त्याला दिला, म्हणजे गर्भपूर्वावस्थेपासून त्यांना काळजी घेण्यासाठी दिल्या जातं. आणि जर संस्थात्मक ठिकाणी जर प्रसूती केली तर तिला 1 रुपया केला दिल्या जातो, की जेणेकरून इन्स्टिट्यूशन्स मध्ये काय केलेली आहे, प्रसूती केलेली आहे. आणि प्रधानमंत्री मातृत्व योजना ही काय झालेली आहे, रन करण्यात आलेली आहे.
ही पॉलिसी आली त्याला अनुसरून आपण इन्फंट मॉर्टिलिटी रेट कमी केलेला आहे. त्यानंतर आपण सांगतो की मॅटर्नल म्हणजे मृत्यूदर आपण कमी केलेला आहे. बालकांचा मृत्यूदर आपण काय केलेला आहे, कमी केलेला आहे. आणि त्यांच्या वेगवेगळ्या स्कीम काय करतो आहे, डेव्हलप करतो आहे. ह्याही गोष्टी माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. ओके, हे झालं 2013चा धोरण. आरोग्य क्षेत्रामध्ये क्षेत्र असो, बालकांचा भावनिक विकास असो, त्यानंतर वेगवेगळे त्याच्यावर वेगवेगळे. त्यानंतर आपण की बालकांसंदर्भात वेगवेगळ्या गैरवापर होतो आहे, त्याचे त्यांचा मिसयूज करतो आहे. ह्या गोष्टीपासून आळा घालण्यासाठी आपण 2013चं जे धोरण आहे ते धोरण आपण डेव्हलप केलं आहे. ह्या गोष्टी सांगता येतं. अशा पद्धतीने आपण जे काही पॉलिसी आहे ते आपण पाहिलेले आहे. त्यानंतर आपण काय केलेलं आहे, वेगवेगळ्या पॉलिसीचा सुद्धा काय केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. पण आपल्या भारतामध्ये जे काही बालकांसंदर्भाचं काय आहे किंवा कशा पद्धतीची स्टेज आहे त्यावर आपण आता थोडक्यात डिस्कस करू. स्टेट ऑफ चिल्ड्रन इन इंडिया, बरोबर आहे, स्टेट इन इंडिया. संदर्भात काय कशा पद्धतीने डेव्हलपमेंट होत आहे किंवा काय स्थिती आहे त्याचा काय घेऊयात आपण अभ्यास करूया. सुरुवातीला आपण फर्स्ट टॉपिक बघूया. फर्स्ट पॉईंट बघूया की डेमोग्राफिक प्रोफाईल. इथे काय सांगतात आपल्याला की डेमोग्राफिक प्रोफाईल बालकांची स्थिती काय, सद्यस्थितीमध्ये बालक किती आहे, 0 ते 14 वयोगटातील सद्यस्थितीत किती आहे, बघा इथे आपण 26% बालकांचं प्रमाण आपल्याला इथे 0 ते 14 बालकांचं 26% आपल्याला सांगतो. आता यामध्ये डेमोग्राफिक तर यामध्ये 3 गोष्टी आहेत. तुम्हाला पण सांगितलेलं आहे की जे काही चाइल्ड एज असतं ते चाइल्ड एज आपलं दुसऱ्यावर काय असतं, डिपेंडंट असतं. आपण काय असतो, इंडिपेंडंट आपण नसतो. तर यामध्ये इंडिपेंडन्स नसतं तर ते डिपेंडन्स असतं, दुसऱ्या व्यक्तीवरती अवलंबून असतात. 0 ते 18 म्हणू शकतो किंवा आपण 14 वर्षाचा म्हणू शकतो. परंतु जे काही कार्यशील गट आहे ते वर्किंग ग्रुप आहे. कार्यशील गट, या कार्यशील गट कोणता या संदर्भात एक्झामला प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यामध्ये आपल्याला वाटू शकतं की 18 ते 59 वय वाटू शकतं, परंतु 15 ते 59 वर्षापर्यंत आपलं कार्यशील गट आहे. कारण 60 वर्ष हे आपल्या निवृत्तीचं एज असतं आणि त्यानंतर मग आपल्याला पेन्शन वगैरे चालू होतं. म्हणून जे काही एज आहे, कार्य करण्याचा जो काम आहे, वेळ आहे किंवा गट आहे, तो आपल्याला सांगता येतं की 15 ते 49 जे काही एज आहे, या एज आपल्याला आपण काम करू शकतो आणि दुसऱ्यावर आपण निर्भर राहता आपण इंडिपेंडन्स या एज मध्ये असतो. त्यानंतर ओल्ड एज आहे, तर ओल्ड एज मध्ये काय असतं,
ओल्ड एजमध्ये आपण संपूर्णता काय असतो डिपेंडंट येते की 0 ते 14 वयोगट असो किंवा मग 60 वर्षाच्या वरील लोक असो ते सगळे काय असतात कार्यशील गटावर काय असतात डिपेंड असतात हे आपल्याला इथे बरोबर आहे. डेमोग्राफिक प्रोफाईलमध्ये आपण पाहत असताना आपला जे काही महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये चाइल्ड जे काही सेक्स रेशो आहे चाइल्ड सेक्स रेशो यावर प्रश्न विचारतात. खूप करंट मी तुम्हाला जे सांगत आहे खूप करंट सांगत आहे कारण सिलेबसमध्ये दिलेल्या बाबी आजच्या पेपरला विचारल्या जाईलच याची काहीही गॅरंटी नाही. कारण सिलेबसमध्ये दिलेल्या बाबी म्हणजे सिलेबस खूप दिवसापूर्वी काय झालं फ्रेम झालं. मग एकच एक प्रश्न विचारून काय झालेला आहे टेस्टिंग एजन्सी असो किंवा सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी असो बोर झालेले आहे. मग प्रश्न नवीन क्रिएट करायचा आहे तर मग अपडेट काय आहे मग महाराष्ट्रामध्ये 893 एकदा मी कन्फर्म करते. इंडियामध्ये 900 2011 2011ची जनगणना आणि 2001ची जनगणना समथिंग 913 थोडं हे चेक करून घेसाल बघा. 2001 मध्ये चाइल्ड सेक्स रेशो हा जास्त होता 903 आणि 913 वरून आता 2011 मध्ये चाइल्ड सेक्स रेशो काय झालेला आहे कमी झालेला आहे हे आपल्याला मिळतं. म्हणजेच दिवसेंदिवस जी स्थिती आहे आपण एक सोयीसुविधा आलेल्या आपण मातृत्वाचं प्रमाण कमी झाले आहे. त्यानंतर आपण म्हणतो चाइल्ड बालकांसंदर्भात मृत्यू कमी झालेला आहे कमी झालेला आहे. पण आपण जेव्हा सेक्स रेशो पाहतो चाइल्ड 13 कुठे आणि 893 ते काय तुम्हाला एकदा सांगूनच देते व्यवस्थित बघून घेते. तुम्हाला इथं प्रश्न वगैरे आला आठशे 93 नाही तर 894 सांगितलेलं आहे. थोडं आपल्याला माहिती करून घेणं काय होतं गरजेचं होतं की जेणेकरून तुम्हाला पेपरमध्ये विचारल्याच्या नंतर ओके बघा. मग 894 पासून हे आता सध्याचे 2000 हा डेटा आहे. आणि बघा इंडियामध्ये सुद्धा हे महाराष्ट्राचा रेशो झाला मग महाराष्ट्रामध्ये तर कमी झालेलीच आहे. ऑब्विसली मग इंडियामध्ये सुद्धा 27 वरून आता आपला सेक्स रेशो 919 झालेला आहे. मी सांगत आहे चाइल्ड सांगत बरोबर आहे. आपला दुसरा जो सेक्स रेशो समजलं जातं की 1000 स्त्रिया बालकांमागे किती म्हणजे किती बालिका किंवा किती मुली आहे अशा पद्धतीचा जो रेशो काढला जातो त्याला आपण म्हणतो की चाइल्ड सेक्स रेशो. आणि जो काही आपण जनरल काढला जातो की ज्यामध्ये केरळ हे राज्य सेक्स रेशो मध्ये काय आहे लिंग जो काही रेशो काढला जातो फर्स्ट नंबर बसणारं केरळ राज्य आहे. आणि सर्वात महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात जे काही सेक्स आहे पाहायला मिळतं. ह्याही गोष्टीचं आपल्याला लक्षात ठेवणं आहे गरजेचं. हे काय झालं डेमोग्राफिक प्रोफाईल टोटल 0 ते हे लक्षात ठेवा 0 ते 14 वयोगटातील बालके सद्यस्थितीमध्ये 2011च्या जनगणनेनुसार 26% आहे. हे तुम्ही काय करा लक्षात ठेवा. ओके घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊन पण घेऊ शकता. 2 मिनिटं वेट करा.
आता बघूया आपण चाइल्ड प्रोटेक्शन. सेकंड आपण काय बघतो आहे, स्टेट ऑफ बालकांची स्थिती भारतामधली कशा पद्धतीची आहे याबद्दल आपण अभ्यास करतो आहे. वेगळ्या म्हणजे पॅराग्राफ मध्ये वगैरे सांगणे यापेक्षा मी काय केलेलं आहे, विशिष्ट असे पॉईंट आणलेले आहे. पॉईंट प्रत्येक गोष्टी काय होईल डिस्क्राईब करता येईल. ओके, आता बघा चाइल्ड प्रोटेक्शन मध्ये आपण काय सांगू शकतो की बालकांचे हॅरासमेंट आहे त्यांची आपण संदर्भात आहे किंवा बालकांच्या की बाल कामगारांसंदर्भाचे जे आहे या त्यांचे प्रोटेक्शन आहे, त्यांना न्यूट्रिशन वगैरे प्रोव्हाइड करणं आहे, एज्युकेशन संदर्भात काही गोष्टी प्रोव्हाइड करणं आहे. आपल्या भारताचा एक समाजाचा पार्ट आहे, अशा पद्धतीने त्यांना वागणं पण काय आहे गरजेचं आहे. मग यासाठी आपल्या भारतामध्ये वेगवेगळे पोर्टल सुद्धा काय केलेले आहे, सुरू केलेले आहे. चाइल्ड प्रोटेक्शन बालकांचं प्रोटेक्शन करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे जे पोर्टल आहे किंवा एक आपण म्हणू शकतो की चाइल्ड लाईन संदर्भात. चाइल्ड लाईन हे काय आहे, एक सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी एक संस्था किंवा हे चाइल्ड लाईन ही एक 24 आवर काय करतो, काम करतो. ज्यामध्ये सुरुवातीला मुंबईमध्ये ही सुरू झालेली काय आहे, सुरू झालेली एक सेवा आहे. यामध्ये रस्त्यावर सापडलेले बालक असो, बरोबर आहे, त्यानंतर अवघ आई वडील त्यांना त्रास देत असतील त्यांच्या किंवा म्हणू शकतो आपण की जे भीक मागणारे जे बालक आहे त्यांच्या संदर्भात असो किंवा एखाद्या बालकाला आपल्याला माहिती आहे कुटुंबामध्ये अन्याय अत्याचार होतो आहे आणि अशा सिच्युएशनमध्ये बालक स्वतः जाऊन त्या गोष्टी माहिती नसल्यामुळे ते काही काम करू शकणार नाही. अशा वेळेस जर आपल्याला जर एखादी गोष्ट आढळली की शेजारच्या बालकांवर अन्याय अत्याचार होत आहे, त्याच्या एज्युकेशन जो त्याचा राईट्स आहे तेही त्याचं हनन होत आहे, त्याला मोठ्या प्रमाणात कामाच्या ठिकाणी काम करावं लागतं आहे, तो एक घातक ठिकाणी काम करतो आहे, त्याच्या मूलभूत हक्काचं हनन होत आहे, ह्या गोष्टी जर आपल्या लक्षात आल्या तर ही आपण चाइल्ड नंबर 1098 या केला तर त्या बालकाला त्वरित उचलल्या जातं आणि त्या व्यक्तीला त्या मध्ये राबवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हे आपण चाइल्ड प्रोटेक्शन अंतर्गत काम करत असल्याचं आपल्याला सांगता येतं, बरोबर आहे. सोबतच वेगवेगळे ऍक्ट आहेत कशाच्या चाइल्ड प्रोटेक्शन वेगवेगळे ऍक्ट जसं की जे ऍक्ट आहे, जे ऍक्ट, ज्युएनाइल जस्टिस ऍक्ट, ज्युएनाइल जस्टिस ऍक्ट हा ऍक्ट 2000चा आहे. 2015 मध्ये काय झाले, यामध्ये अमेंडमेंट झालेली आहे. हा पण बालकांची न्याय आणि असा प्रश्न विचारला जातो आहे, काय आलेला आहे विचारलं जातं. त्याच्या यामध्ये अमेंडमेंट काय झालेली आहे, त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, याही बाबी आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. ओके, त्यानंतर आपण बघूया की त्यानंतर हे पण तुम्हाला माहिती आहे की प्रोटेक्शन संदर्भात ऍक्ट ज्या ऍक्ट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की ते बालकांच्या लैंगिक पासून आपण काय करायचं आहे, त्यांचं संरक्षण आहे. 2012ला हा कायदा आलेला आहे की लैंगिक संरक्षण करण्याचा हा काय आहे, एक कायदा आहे. त्याला आपण चाइल्ड प्रोटेक्शन इंटरनॅशनल लेवलवर किंवा एनजीओ आहे, क्राय नावाची एक संस्था आहे, CRY चाइल्ड राईट टू यू, बरोबर आहे, म्हणजेच बालकांसंदर्भात चाइल्ड राईट टू यू ही एक एज्युकेशन प्रोव्हाइड करणारी आहे, त्यानंतर हेल्थ संदर्भात काम करणारी आहे, रिहॅबिलिटेशन आहे, रेफरन्स सेवा देण्याच्या संदर्भात काय आहे, बरोबर आहे. या चाइल्ड या चाइल्ड राईट्स फॉर यू म्हणजे बालकांच्या मूलभूत हक्कासंदर्भात अधिकारासंदर्भात कार्य करण्याची एक संस्था आहे. या संस्थेअंतर्गत बालकांवर अत्याचाराला आळा घालण्यासाठी ही संस्था काम करते. सोबतच बालकांचं हेही आपण म्हणू शकतो की बालकांचं एज्युकेशन संदर्भात प्रॉब्लेम्स असतात
त्यानंतर शाळाबाह्य मुलांची स्थिती असते, याही बाबतचा अभ्यास करणं आहे. शाळेमध्ये गळती का होत आहे याचाही अभ्यास करणं काय आहे इथे गरजेचं. ह्या गोष्टी आपल्या इथं एक्सप्लेन करता मग पण नंतर त्याच्या संदर्भात असणाऱ्या बाबी असं विशिष्ट पोर्टल वगैरे आहे की तुम्हाला माहिती आहे मुस्कान नावाचा पोर्टल आहे, बरोबर आहे. मुस्कान पोर्टल पण काय सांगतं, मुस्कान हे पोर्टल सांगतो त्याचा स्माईल पोर्टल जे की हरवलेले वगैरे बालक आहे त्या बालकांसंदर्भात संरक्षण करण्यासाठी हे राबवलेलं रेल्वे विभागाच्या मंत्रालयाअंतर्गत हे राबवलेलं काय आहे पोर्टल आहे. लिहून घेतलं का ह्या काही शॉर्ट नोट्स लिहून घ्या कारण जाताना तुम्हाला आठवत नाही, बरोबर. कोणाला आठवत नाही स्मरण गरजेचं आहे. जोपर्यंत विस्मरण होणार नाही तोपर्यंत स्मरण होणार नाही. आपला एक सायकोलॉजिकल टर्म आहे ते पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, बरोबर. आता बघा चाइल्ड लेबर. थर्ड आपण काय करूया पॉइंट करूया की चाइल्ड लेबर संदर्भात काय स्थिती आहे. लेबर अकॉर्डिंग टू 2011 सेन्सेस यानुसार भारतामध्ये 10.1 मिलियन दशलक्ष एवढे काय आहे चाइल्ड लेबर आहे. चाइल्ड लेबरचं प्रमाण आपल्या इथं बरोबर. तेच लक्षात घ्या यापैकी आपण केलं तर 5% 6 किंवा 9 आणि 4% समथिंग 4.6% समथिंग यामध्ये मुलं 5.6% मुलं काय करतात चाइल्ड लेबर आणि 4.5 मुली दशलक्ष हे काय आहे मुली काम करण्याचं आपल्याला पाहायचं. वेगळे कायदे आणले आहेत परंतु बालकांचं काम किंवा अजूनही आपल्याला पाहायला मिळतं. हे वेगवेगळ्या किंवा वेगवेगळे मग रिपोर्ट सादर केला जातो त्या रिपोर्ट सुद्धा अंतर्गत वेगवेगळ्या बाबी आपल्याला पाहायला मिळतात किंवा माहिती मिळतात, बरोबर आहे. हे इथं आपण सांगू टोटल पॉप्युलेशनचा जर विचार केला बालकांपैकी जर आपण विचार केला तर 3.9% काय आहे बालके आहे की ज्यामध्ये टोटल पॉप्युलेशनच्या किंवा टोटल बालकांपैकी टोटल चिल्ड्रन्स पॉप्युलेशनचा जर आपण विचार केला तर 3.9% पॉप्युलेशन्स मध्ये चाइल्ड लेबर आपल्याला काय मिळतं पाहायला मिळतं. म्हणजे आजही स्थिती आपल्याला प्रश्न असल्याचं आपल्याला पाहायला हे प्रॉब्लेम्स आपल्याला मिळत. ओके आता यामध्ये आपण जर पाहिलं तर सर्वात जास्त कोणत्या सेक्टरमध्ये हे तुम्ही काय लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा तुमच्या अभ्यासासाठी. ऍग्रिकल्चर असं सेक्टर आहे हे क्षेत्र आहे की या क्षेत्रामध्ये 61% बालक हे काय करतात हे आपल्याला काम करत असल्याचं आपल्याला मिळतात. 61 बालक हे
चाइल्ड सेक्टरमध्ये ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आपल्याला काम करत असल्याचं. सर्व्हिस सेक्टरमध्ये सर्व्हिस सेक्टरमध्ये 29% बालक काम करतात. आणि आपण म्हणू शकतो की इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा इंडस्ट्रियल जे काही सेक्टर आहे त्या इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये आपल्याला 6% जे काही बालक आहे त्याला काम करत असल्याचं पाहायला मिळतं. सॉरी, टेबल आहे, टेबलवरून पाय माझा खाली नसून पडला. ठीक आहे, बघा ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये 1% काम करते आहे आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये 29% काम करत आहे. आणि इन्फ्रास्ट्रक्चर किंवा इंडस्ट्रियल जे सेक्टर आहे या सेक्टरमध्ये 6% बालकांमध्येही काम करतात आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर आहे, म्हणजेच आजही स्थिती आपल्याला काय येतं सांगता येतं. ओके, आता मग या संदर्भात कॉन्स्टिट्यूशन्समध्ये काय तरतूद आहे की ज्यामध्ये आपल्याला चाइल्ड लेबरला आहे आळा घालायचं आहे. चाइल्ड लेबरला काय करायचं आहे आपल्याला आळा घालायचा आहे. साठी कॉन्स्टिट्यूशन्समध्ये आर्टिकल नंबर काय सांगितलं आहे, आर्टिकल नंबर 24 काय सांगतो की 14 वर्षाखालील त्याला कामासाठी काय करणार आहे की घातक ठिकाणी ठिकाणी काचकामाच्या ठिकाणी कापसाचं काम होत असेल किंवा अंमली पदार्थांची निर्मिती होत असेल अशा ठिकाणी नाही. कारखान्याच्या ठिकाणी घातक ठिकाणी आपण म्हणू शकतो की जिथं फटाके वगैरे जिथं तयार होतात, काचकाम वगैरे जिथं चालतं अशा घातक ठिकाणी त्या ठिकाणी 14 वर्षाखालील बालकांना ठेवता येणार नाही. चाइल्ड लेबर संदर्भात असणारे हे काय आहे तरतुदी आपण केलेल्या आहे. सुरुवातीलाही तुम्हाला सांगितले आहे की त्यामध्ये 1881 ची पॉलिसी आहे. काय आहे ही आपली एक औद्योगिक म्हणू शकतो किंवा आपल्याला कामगार संदर्भात असणारं काय एक पॉलिसी आहे. 1881 असो, 1891 असो, 1939 ची पॉलिसी आहे, 1948 ची पॉलिसी आहे. या अंतर्गत बालकांसाठी किंवा वयोगटातील बालकांना कामावर त्यांच्या कामाचे तरी 15 वर्षाच्या नंतर जर आपण बालक असेल तर त्यांना कामात 1891च्या ऍक्टनुसार हे काय केले होते निर्धारित केलेले होते. त्यानंतर आहे की 1948चा कायदा की ज्या ठिकाणी जास्तीत जास्त लोक काम करत असेल तर अशा ठिकाणी बालकांना पाळणाघराची सुद्धा सुविधा देता यावी. बरोबर आहे. सोबतच अलीकडचा जो कायदा आलेला आहे की ज्या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे की जे आपण पाहिलं की मातृत्व रजा कायदा 61चा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये आणखी पुन्हा दुरुस्ती करण्यात आली आहे आणि त्या 2017-16 नुसार सांगण्यात आलेलं आहे की महिलांना पाळण्यासाठी जाण्यासाठी 3 ते 4 वेळा त्यांना काय करावे तिथं जाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी किंवा ती तुम्ही वेळ तिथं द्यावी. ठीक आहे, कामाच्या ठिकाणी महिला काम करते आहे पण तिच्या बाळाचंही तिला रक्षण करता यावं, बालकांनाही माल न्यूट्रिशन सारखे प्रॉब्लेम क्रिएट होऊ, बालकांची सिक्युरिटी करता यावी, बालकांनाही त्याच्या आईची गरज असतं ह्या गोष्टी लक्षात घेऊन आपण केलेल्या आहे. वेगवेगळे स्कीम्स आपण डेव्हलप केलेल्या आहेत आणि सोबतच तर आपल्या मध्ये वेगवेगळ्या प्रोव्हिजन स्थापित केलेल्या आहेत. ही गोष्टी आपल्याला माहिती असणं काय आहे इम्पॉर्टंट आहे. ओके, हे याबद्दल मी तुम्हाला डिस्कस केलेलं आहे प्रिव्हियस लेक्चरमध्ये असो किंवा तर जे तुम्हाला मी ओव्हरऑल काही डिस्कस करत असते त्याही मध्ये मी तुम्हाला काही गोष्टी काय करते की जसं तुम्ही मला सांगता येईल मी तसं सांगत असते की कामगारांसंदर्भात वेगवेगळ्या पॉलिसी आहे त्यामध्ये आपण काय केलं आहे ते डिस्कस पाहिलेलं आहे. हे झालं चाइल्ड लेबर. चाइल्ड लेबर संदर्भात पोर्टल आहे, ते पोर्टल आहे की पेन्सिल नावाचं एक पोर्टल आहे. त्या पेन्सिल नावाच्या पोर्टल बद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, मी सांगते. पेन्सिल नावाचं एक पोर्टल आहे. हे पोर्टल काय सांगतो बाल मजुरीला आळा घालण्यासाठी, बाल मजुरीला आळा घालण्यासाठी सांगतो. बालकांचं
एखाद्या ठिकाणी हरासमेंट होत आहे, व्यक्तीला बालकाला कामाला त्या व्यक्तीच्या अधिक वयाला न शोधता येणारं किंवा न झपावता येणारं काम पटकन केलं आपल्याला सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्यासाठी किंवा बालमजुरीला आळा घालण्यासाठी पेन्सिल नावाचं काय करते पोर्टल आपल्याला आपण म्हणजेच त्याला पोर्टल क्रिएट केलेला आहे बालकांचा बाल आळा घालता अशा पद्धतीचे ते काय आहे की डोमेस्टिक सॉरी की कौटुंबिक काय असतं बरोबर आहे त्याला डोमेस्टिक त्याही बद्दल आपण डिस्कस करूया डोमेस्टिक पेन्सिल लिहून घेतलं का लिहून घ्या पेपरला आलेला प्रश्न आहे हा आज आपण पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतं की कौटुंबिक कार्यामध्ये शेतीचे काम असतो किंवा इतरही काही कामं असतात मग आपण त्यांना चाइल्ड लेबर म्हणतो आता कुटुंबामध्ये आपल्या वडिलांनी आपल्या करायला पण पाहिजे बरोबर पण ते काम असं पण नसावं मग काही काही सिच्युएशनमध्ये असं पण असतं की सावत्र आई वडील वगैरे असेल तर मग अशा वेळेस बाळाला न झपवण्यासाठी सांगतो हे काय आहे चुकीचं आहे अशा वेळेस काहीतरी ऍक्शन्स बाजूच्या व्यक्तीने ज्या व्यक्ती जे व्यक्ती जबाबदार आहे आणि खरंच त्या बालकावर अन्याय अत्याचार होत आहे याची जर आपल्याला डोळ्यांनी पाहिलेला आहे तर आपण त्यावेळेस आपण त्या संदर्भित व्यक्तीचे जे स्टेप मदर असो स्टेप फादर असो किंवा इतरही कोणी असो त्यांच्या संदर्भात ऍक्शन्स घेणं काय आहे इम्पॉर्टंट तर डोमेस्टिक जे काही वर्क आहे आता कौटुंबिक जे काही कार्य आहे ते कौटुंबिक कार्य असतात आणि बरेच बालक करत पण असतात हे करत असताना आपण काळजी घेणं महत्त्वाचं असतं ओके आपल्याला एवढं सांगतो की कुटुंबामध्ये प्रत्येकाने काम करावं लागतं आणि मग ते आपल्या भारतामध्ये सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळतं ते ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात भारतामध्ये असो किंवा इतरही कुठेही असो हे करावं लागतं पण त्यांच्या ऐपतीप्रमाणेच आई वडील काम सांगतात पण ते स्टेप मदर असो स्टेप फादर असो ते काय करतात की कुठेतरी बालकांना चुकीच्या पद्धतीने ट्रीटमेंट करत ऍक्शन घेणं पण गरजेचं आहे कारण की ऍज अ सोशल वर्कर म्हणून आपला रोल काय आहे तो खूप महत्त्वाचा आहे ओके तर त्यानंतर आहे मिसिंग चिल्ड्रन मिसिंग चिल्ड्रन म्हणजे हरवलेले जे बालक आहेत मिसिंग मिसिंग चिल्ड्रन हरवलेल्या बालकांसंदर्भात म्हणून वेगवेगळे पोर्टल आहेत जसे की खोया पाया हे एक काय आहे पोर्टल या पोर्टल अंतर्गत हरवलेल्या बालकांची काळजी किंवा हरवलेल्या बालकांना शोधण्यासाठी प्रयत्न केला जातो आणि पुन्हा त्यांना सुरक्षित ठिकाणी त्या बालकाला त्याचे आई वडील मिळवून देण्यासाठी त्याचं जे काही घर ट्रॅक ट्रॅक चाइल्ड नावाचं एक पोर्टल आहे या ट्रॅक चाइल्ड अंतर्गत सुद्धा बालक कुठे आहेत ते हरवलेले आहे तर ट्रॅक शोधल्या जातात आणि ऑब्विसली हरवलेल्या सिच्युएशनमध्ये पुनर्वसन करण्यासाठी त्या व्यक्तीला शोधण्यासाठी आणि त्याच्या आईवडिलापर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्या बालकांचं पुनर्वसन करण्यासंदर्भात काम सुद्धा ट्रॅक पोर्टल अंतर्गत केल्या जातात ही आपल्याला काय आहे गरजेचं आहे ओके ते त्याच्या संदर्भात लिहून घ्या की जर बालक हरवले पण याच्या संदर्भात सांग शकतो मिशन वाचल्य माहिती आहे तुम्हाला मिशन वाचल्य कशासाठी काम करतो की जेव्हा कोरोनाचा काळ होता 2020 मध्ये आलेला 2021 मिशन पोर्टल ही बालकांच्या आई दोन्हीही आई जर त्यांची जर पॅरेंटची डेथ झालेली असेल तर त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जातं किंवा त्यांना काही गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातं किंवा दुसरे जे काही पॅरेंट्स आहेत ते पॅरेंट्स त्यांना अवेलेबल करून दिल्या जातं ही मिशन
वात्सल्य ही काय आहे योजना म्हणू शकतो किंवा एक पोर्टल आपण म्हणू शकतो मिशन वात्सल्य. हे तुम्ही लक्षात ठेवा. चाइल्ड मॅरेज चाइल्ड मॅरेज आपण फर्स्ट पॉप्युलेशन पॉलिसी 1974, सेकंड पॉप्युलेशन 74 आहे. सेकंड पॉप्युलेशन पॉलिसी 2000 अशा 2 पॉलिसी झाल्या आणि या पॉलिसीनुसार आपल्याला जे काही एज आहे चाइल्ड मॅरेज संदर्भात जे एज आहे ते एज मुलींचं 18 वर्ष आणि मुलांचं 21 वर्ष ठरण्यात आलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये HP म्हणजेच हिमाचल प्रदेश राज्याने मुलीचं वय 18 वर्षावरून 21 वर्ष करण्याचं ठरवलेलं आहे. या संदर्भात अरुण जेटली जया जेटली नावाची एक समिती होती. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे करण्याचं ठरवलं होतं. एकंदरीत भारतामध्ये करण्याचं ठरवलेलं होतं. परंतु त्याबद्दलचं कोणतंही ऍक्शन झालेलं नाही. कारण की आजही जर आपण पाहिलं काही ठिकाणी तर अशी सिच्युएशन आहे की मुलीचं 18 वर्ष होण्याचं वय पाहण्याचं अशा पद्धतीचे काही ग्रामीण भाग असो काही ट्रायबल एरिया असो किंवा काही अर्बन एरियामध्ये सुद्धा काय ह्या गोष्टी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून जया जेटली नावाची समिती आपण गठीत केलेली होती की मुलीचं वय कुठेतरी आपण काय करायला पाहिजे वाढवायला पाहिजे म्हणजे जे 18 वर्षाचं वय आहे ते 18 वर्षाचं वय मुलीचं वय आपण 18 वरून 21 वर्ष करावं. पण ह्या इम्प्लिमेंटेशन बाधित झालेला नाही. पण हिमाचल प्रदेश असं एक राज्य आहे की ज्या राज्याने 18 वर्षावरून मुलींचं वय काय केलेलं आहे करण्यात आलेलं आहे की यावरून आपल्याला हे गोष्टी सांगता येते. ओके, यासाठी आपण सांगू शकतो की चाइल्ड मॅरेज प्रोटेक्शन संदर्भात किंवा त्याच्यासाठी प्रोहिबिशन आपण सांगू शकतो की 2006 आता सुरुवातीला आपण माहिती की वेगवेगळे कायदे आले. शेतकऱ्यांचा कायदा आहे ज्यामध्ये शारदा कायदा वगैरे आहे ज्याने एज लिमिट ठरवली होती. त्यानंतर आपण सांगू शकतो की अलीकडच्या काळामध्ये द प्रोहिबिशन्स ऑफ द चाइल्ड मॅरेज ऍक्ट म्हणजेच द प्रोहिबिशन्स चाइल्ड मॅरेज ऍक्ट तर यामध्ये आपण सांगू शकतो की 2006चा हा काय आहे ऍक्ट आहे आणि जे काही बाल विवाह आहे हा बालविवाह कुठेतरी थांबायला पाहिजे. याचा रेशो कुठेतरी कमी व्हायला पाहिजे. यासाठी आपण काय केलेलं आहे सुरू केल्याच्या बाबी आपल्याला पाहायला आजही काही ट्रायबल एरिया असो काही अर्बन एरिया असो काही रुरल एरिया असो या ठिकाणी आपल्याला चाइल्ड मॅरेज होत असल्याचं आपल्याला गोष्टी पाहायला मिळतात. ओके, ह्या गोष्टी आपण आता काय करूया अभ्यास करणं आपल्याला गरजेचं होतं. आता बघूया आपण की चाइल्ड एज्युकेशन चाइल्ड एज्युकेशन बद्दल अभ्यास करत असताना पालकांच्या शिक्षणासंदर्भात अभ्यास करत असताना भारतामधली स्थिती काय आहे. आजही आपल्याला माहिती आहे आपण जेव्हा रेशो काढतो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स तरी पालकांची शैक्षणिक स्थिती काय आहे हे पण आपण अभ्यास करतो. बरोबर आहे. सोबतच आपल्याला प्रौढ शिक्षण जे आहे त्याही बद्दल आपण काय करतो अभ्यास करण्याची किंवा त्याच्याबद्दल केला अभ्यास केला वेगवेगळे काय आहे एज्युकेशन करण्यात
1968 कोठारी आयोग असो त्याच्या अंतर्गत आलेली फर्स्ट एज्युकेशन पॉलिसी असो, सेकंड एज्युकेशन पॉलिसी 1986 ला आलेली आहे आणि 2020 ही आपली आणखी 36 वर्षाच्या काळाच्या नंतर आलेली आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी. फर्स्ट एज्युकेशन पॉलिसी. त्यानंतर आहे सेकंड एज्युकेशन पॉलिसी. मध्ये आपण सांगू शकतो की न्यू एज्युकेशन पॉलिसी ही आपल्याला पॉलिसी इथं पाहायला मिळते. हा पॉलिसी आपण केल्यानंतर मध्ये आर्टिकल नंबर 21A असो, त्यानंतर आर्टिकल नंबर 50 असो किंवा मग 11 नंबरचं जे आर्टिकल आहे हे आपण 86वी घटना दुरुस्ती 2002 करून आपण काय केलेलं आहे न्यू आपण जे काही फंडामेंटल ड्युटीज आहे ते आपण ऍड केल्याचं आपल्याला इथं. त्यानंतर चाइल्ड एज्युकेशन संदर्भात मग आपण वेगवेगळे प्रोजेक्ट असतो त्यांना एज्युकेशन मिळावं यासाठी काही गोष्टी असतो किंवा एक महत्त्वाचा कायदा जो आहे तो कायदा आपल्याला माहिती आहे की चाइल्ड एज्युकेशन राईट टू एज्युकेशन हा 2009चा कायदा आहे आणि 1 एप्रिल 2010 पासून त्याची प्रत्यक्षात काय झालेले आहे इम्प्लिमेंटेशन झालेलं. सर्व शिक्षा अभियान असो, त्यानंतर आपण सांगतो की खडू पाटी योजना असो, मुदलियार आयोग असो, त्यानंतर आपण सांगतो यशपाल समिती किंवा मग इतरही काही आहे की वेगवेगळ्या कमिटी वगैरे येतं की जेणेकरून एकंदरीत एक सगळं ऑल एज्युकेशन संदर्भात आपण बोललो. बालकांचं सर्व शिक्षा अभियान असो, त्यानंतर राईट टू एज्युकेशन असो, मुक्त आणि त्या व्यक्तीला काय मिळायला पाहिजे प्राथमिक सक्तीचं आणि त्या व्यक्तीला मुक्त मिळावं यासाठी आपण प्रयत्न केल्याचं आपल्याला इथं सांगता येतं. ओके, त्यानंतर आपण सांगू शकतो की बघा सर्वात महत्त्वाचा जो एक पार्ट राहिला आपला जो पार्ट आपण जायचं हेल्थ संदर्भात आपण अभ्यास करत असताना आपण अभ्यास करू की हेल्थमध्ये आपण लसीकरण मिशन इंद्रधनुष्य नावाची एक योजना आहे. मिशन इंद्रधनुष्य ही आपल्या लसीकरणासंदर्भात आहे. प्रत्येक व्यक्तीला लसीकरण व्हावं कारण की सुरुवातीला 1975 पासूनच आपल्याला सार्वत्रिक लसीकरण वगैरे सुरू झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की जे काही आहे 1975 चौऱ्याहत्तर वगैरे 1985 त्याचा एक्सपांड करण्यात आलेला आहे. त्यानंतर मग 1995 मध्ये मग आणखी लसीकरण आणखी वाढवण्यात आलेलं आहे. महिलाला गर्भवतीला देता यावं, डिप्थेरिया असो, डायरिया असो किंवा पोलिओ असो अशा वेगवेगळ्या आजारावर काय देण्यात आलं तर लसीकरणाची सुरुवात केली आहे. आणि मिशन इंद्रधनुष्य हे लसीकरणासंदर्भात असल्याचं काय आहे एक योजना एक पोर्टल असल्याचं आपल्याला इथे सांगता येतं. हे आरोग्यासंदर्भात असणाऱ्या किंवा ICDS प्रोग्राम अंतर्गत आहे हे आपल्याला भारताच्या संदर्भात सर्वात महत्त्वाचं एक आहे आपण जे पाहायचं आपल्याला की बालकांचं नॅशनल जे काही आहे म्हणजे नॅशनल चाइल्ड प्रोटेक्शन कमिशन्स आहे ते बद्दल आपण काय करूया डिस्कस करू. नॅशनल चाइल्ड कमिशन. तर यामध्ये काय असतं जे स्ट्रक्चर आपण सांगू शकतो की इथे जे स्थापना आहे स्थापना ही 2007 ला झालेली आहे चाइल्ड कमिशनची, बरोबर आहे. त्यानंतर आपण जे काही स्ट्रक्चर म्हणू शकतो हे स्ट्रक्चर आपल्याला सांगता येतं की 1+6 सदस्य यामध्ये असतात, बरोबर आहे. 1+6 सदस्य इथे असावं. त्यांचा जो काही कार्यकाळ आहे हा कार्यकाळ सुद्धा किती वर्षाचा असतो तर हा कार्यकाळ आपल्याला सांगता येतं की 3 वर्षाचा हा कार्यकाळ असतो. यांचा 3 वर्षाचा यांचा कार्यकाळ असतो. आणि यानंतर आपण सांगू शकतो की यामध्ये 2 महिला या सदस्यापैकी 2 महिला यामध्ये असाव्या, 2 महिला असाव्या. आणि जे काही अध्यक्ष असो सदस्य असो यांना प्रॉब्लेम संदर्भात वेगवेगळ्या बाबी फेस करण्यासंदर्भात या प्रत्येक बाबीचं नॉलेज त्यांना असावं असं इथं आपल्याला इथं येतं. ओके, त्यानंतर आपण यांचं कार्यकाळ 3 वर्ष असावं. त्यांचं जो काही वयाची लिमिट आहे ते 60 ते 65 अशा काही आहे अशा पद्धतीचं
हे झालं नॅशनल चाइल्ड कमिशन. आणि महाराष्ट्र चाइल्ड कमिशन सुद्धा 2007ला काय झालेलं आहे, स्थापन झालेला आहे. 2005चा जो कायदा आहे, या कायद्यानुसार 2007मध्ये महाराष्ट्रामध्ये असो आणि भारतामध्ये असो 2007ला चाइल्ड